नमस्कार सगळ्यांना. आज मी बनवली आहे कोथिंबिरीची पुरी. मस्त तिखट कोथिंबिरीची पुरी बनवलेली आहे. बघू शकता किती छान मस्त तयार होते. खायलाही खूप छान लागते. 2 दिवस टिकतेही. प्रवासात सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. मस्त तयार होतात, बघू शकता. इथे त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1 वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा टाकायचा आहे. 2 वाट्या गव्हाच्या पिठात 1 वाटी रवा. त्याच्यात आपल्याला टाकायचे आहेत मसाले. काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे 1 चमचा. त्याच्यामध्ये टाकायचा आपल्याला ओवा. हाताने क्रश करून ओवा टाकायचा आहे. याच्यामध्ये जिरा, बडीशेप आणि धने वाटून घेतलेलं आहे मी. ती पावडर आहे, ती टाकायची 1 मोठा चम्मच. तीळ टाकायचे आपल्याला. साखर टाकायची 1 चमचा. तीळ टाकायचे आहेत सफेद तीळ. थोडीशी धनेपूड. मीठ टाकायचं चवीनुसार. थोडीशी हळद टाकायची आहे. कोथिंबीर टाकायची. धुवून स्वच्छ बारीक चिरून घेतलेली आहे. दोन वाट्या कोथिंबीर घेतलेली आहे. सगळं मिश्रण हाताने एकत्रित करून घ्यायचं. चांगला घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे. घट्ट पीठ मळायला लागतं. लागेल तसं पाणी ॲड करून छान पीठ भिजवून घ्यायचं. छान इथं मी पीठ भिजवून घेतलेलं आहे. थोडंसं तेल लावून ठेवून द्यायचं. 15-20 मिनटं छान भिजून द्यायचं. मग त्याच्या पुऱ्या लाटायच्या. बघू शकता इथं मी कसं घट्ट पीठ मळलेलं आहे. तसंच पीठ मळून घ्यायचं. आता आपण 20 मिनटं ठेवून द्यायचं आणि नंतर त्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. इथं तेल लावून जरा मी पुऱ्या लाटून घ्यायच्या. अशा पद्धतीने छान मीडियम साईजच्या लाटून घ्यायच्या. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही. अशा पद्धतीने पुऱ्या लाटून घ्यायच्या. आता गरम तेलामध्ये ह्या फ्राय करून घ्यायच्या.
इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे मी. आता त्याच्यामध्ये आपण एक एक पुरी तळून घेणार आहोत. छान मस्त गोल्डन होईपर्यंत छान तळून घ्यायचे, मस्त होतात. उलट सुलट करून छान फ्राय करून घ्यायच्या. बघू शकता मस्त तयार होतात, खायलाही खूप छान लागतात. अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. बघू शकता मस्त तयार होतात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.